चालुक्य काळातील जैनपंथीयांचा ज्यावेळेस प्रभाव होता त्या काळातील बीड जिल्ह्यातील हे सुंदर पद्धतीचा किल्ला नक्की तुम्ही पहा। जय शिवराय भावांनो, आज आपण धर्मापुरी तालुका परळी जिल्हा बीड या ठिकाणी या किल्ल्याला व्हिजिट करण्यासाठी आलेलो आहोत। मित्रांनो, गाव किल्ल्याच्या पायथ्यालाच वसलेलं आहे। सुंदर आणि पुरातन वारसा असणारे हे गाव आहे। चला मी तुम्हाला दाखवतो एका शिळेवर किती सुंदर पद्धतीचं हे शिल्प कोरलेलं आहे। मित्रांनो, असं आपल्याला खूप कमी ठिकाणी जे किल्ले आहेत त्यावर फ्रंट बाजूला अशा पद्धतीचे शिल्प पाहायला मिळतात। इथं मात्र तसा विषय नाही। इथं प्रत्येक शिळेवर 10-15 फुटाच्या नंतर अशा पद्धतीने सुंदर शिल्प कोरलेले आहेत आणि दगडाची जी रचना आहे, जी दगडाची साईज आहे ते आपल्याला एका विशिष्ट प्रकारची साईजच पाहायला मिळते। एकदम भव्य आणि दिव्य असणारा, मातीमध्ये असणारा, बहुधा महाराष्ट्रातील खूप विरळ अशा पद्धतीचे किल्ले असतील ज्याच्यामध्ये हा धर्मापुरीचा किल्ला आहे। मित्रांनो, धर्मापुरीचा किल्ला म्हणजे आपल्या बीड जिल्ह्याचा धगधगता आणि जिवंत पद्धतीचा इतिहास। चालुक्य काळातील जो इतिहास आहे तर हा इतिहास आपल्याला या ठिकाणी अनुभवण्यास येतो। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गणेशाची मूर्ती आहे आणि तीर्थंकर ध्यान साधनेमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। किल्ल्याच्या जे शिळा आहेत त्याच्या वरच्या बाजूस आपल्याला जुन्या काळातील माती, जी की पांढऱ्या मातीचं बांधकाम आहे ते पाहायला मिळतं आणि किल्ल्याला आपल्याला जो किल्ला आहे संपूर्ण किल्ला गोल फिरत असताना आपल्याला प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीनं सुंदर शिल्पावर कोरलेलं दिसत आहे। वेगवेगळ्या पद्धतीच्या मूर्तीज काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। किल्ल्याच्या पायथ्याला एका साईडला गाव तर एका साईडला मोठा तलाव आहे। या तलावामध्ये मित्रांनो त्या काळातील जे काही राजे महाराज असतील ते तिथं जात असतील स्नान करण्यासाठी। त्यासोबतच त्या पाण्याचा किल्ल्यामध्ये विविध कामासाठी वापर केलेला असेल। तुम्हाला या शिल्पामधून एक गोष्ट समजत असेल की हे जे शिल्प आहेत हे जैन तीर्थंकरांच्या काळातील त्या गोष्टींचा प्रभाव असणारे शिल्प आहेत। मित्रांनो, ही किल्ल्याची बॅक साईडची बाजू आहे। किल्ला सगळीकडून सारखाच दिसतो। खूप सारे बुरुजांचा हा किल्ला आहे। आता बुरुज नेमके किती आहेत हे मात्र मी मोजले नाहीत, परंतु किल्ला एवढा जास्त मोठाही नाही, परंतु पाहण्याजोगा आहे। या ठिकाणी आपल्याला किल्ल्यावर हे अशा पद्धतीचे झाडं आलेले पाहायला मिळतात। किल्ल्याचं सध्या रियुनिवेशन चालू आहे। रिनोव्हेशनमध्ये ते आपल्याला नवीन बांधकाम अशा पद्धतीनं पाहायला मिळणार आहे। त्यासोबतच मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सुंदर किल्ल्याची ही पाठीमागील बाजू आहे, बॅक साईड ज्याला आपण म्हणू शकतो। या बॅक साईडमध्ये आपल्याला एक वाघाचं चित्र पाहायला मिळतं। सोबतच बॅक साईडच्या दरवाजाला 2 देवी देवता, सोबतच वर हत्ती आणि त्याच्यावरती आणखी एक शिल्प, असं एकदम सुंदर पद्धतीचं डिझाईन, एक कथा जसं काय याच्यामध्ये कोरलेले आहे। जीव ओतलेला आहे शिल्पकारांनी। इतकं सुंदर पद्धतीचं दृश्य आपल्याला हे पाहायला मिळतं। आपण आता आतून हा किल्ला पाहणार आहोत। आतमध्ये आल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी 2 मुलं पाहायला मिळाली जे की हा किल्ल्यातील जो काही आतील भाग आहे ते पाहत होते। वरती मित्रांनो शिळावर शेवळा लावून आणि एक सुंदर पद्धतीचं पुष्प काढलेलं आपल्याला आढळलं। त्याच्यानंतर हा किल्ला जो आहे मित्रांनो एकदम मातीमध्ये बांधलेला असल्यामुळं, परंतु आजच्याही युगामध्ये इतका भव्य आणि इतका भक्कम कसं काय आहे हे आपल्यासाठी एक आश्चर्य होतं। आपण या किल्ल्याच्या या ठिकाणी आल्याच्या नंतर बॅक साईडने आल्याच्या नंतर काही दृश्य पाहण्यासाठी कॅमेरा फिरवत आहोत। या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की अशा पद्धतीनं सुंदर आणि जबरदस्त बांधकामाचा नमुना या ठिकाणी पेश केलेला आहे। तसंच मित्रांनो, किल्ला जो आहे एका साईडला तलाव, एका साईडला डोंगर अशा पद्धतीचा असल्यामुळं सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही एकदम भक्कम आणि जबरदस्त आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सुंदर पद्धतीचं काही छोट्या छोट्या मूर्त्या कोरीव करण्यात आलेल्या आहेत। हत्ती आणि गणेश इष्टदेवता, त्याच्यासोबतच बाकी काही ध्यान साधनेतील मूर्त्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात। किल्ल्याच्या एका साईडनं वर आल्याच्या नंतर आपल्याला अशा पद्धतीच्या खोबण्या पाहायला मिळतात ज्या की जुन्या काळामध्ये दारुगोळ्यासाठी वगैरे यांचा वापर केला गेलेला असेल। तोफा वगैरे आपल्याला काही या किल्ल्यावर पाहायला मिळाल्या नाहीत, कारण की बहुतेक त्या दृष्टिकोनातून या किल्ल्याचा वापर केला नसावा। मित्रांनो, या किल्ल्याचा जो पाठीमागचा तलाव आहे
तो तलाव आपल्या मनास एकदम शांती प्रदान करतो. वरती अलीकडल्या काळातील जे की बहुधा निजाम काळामध्ये आल्याच्या नंतर त्या टाईपचं ते तिथं आपल्याला एक मकबरा पाहायला मिळाला. अन्यथा संपूर्ण किल्ल्याचं जे काही स्ट्रक्चर आहे, ज्या किल्ल्यावर संपूर्ण पद्धतीच्या जैन तीर्थंकरांचाच मूर्त्या आपल्याला त्या शिल्पावर कोरलेल्या दिसत आहेत. किल्ला एकदम मनास लुभावणा आहे. या किल्ल्याच्या आतमध्ये एक सुंदर पद्धतीचं बारव आहे, ज्याच्यामधून संपूर्ण किल्ल्याला पाणी व्यवस्था होत असेल. बारवावर बी एवढ्या सुंदर पद्धतीने नक्षीकाम झालेलं आहे की त्याच्या प्रत्येक चिऱ्यावर आपल्याला एक इतिहास आजही जिवंत पाहायला मिळतो. एकदम भव्य आणि दिव्यता असणारा हा किल्ला पाहिल्याच्या नंतर मित्रांनो मनास एकदम प्रसन्नता लाभते. आणि आपण या ठिकाणी जे धर्मापुरी तालुका परळी जिल्हा बीड या ठिकाणी आलेलो आहोत, याचे आपला संपूर्ण पैसे वसूल झाले आहेत असा आपल्याला भास होतो. मित्रांनो, विहीर एवढी जुनी आहे, ही म्हणजेच बारव एवढी जुनी आहे, परंतु ज्या लेवलला बारव आज मेंटेन आहे त्यावरून एकच समजतं की आपले जे पूर्वज होते, जे स्थापत्यशैलीकार होते, त्यांच्या कार्याला तोड नाही. थोडंसं वनस्पतींचं या ठिकाणी आच्छादन झालेलं आहे, गवत वाढलेलं आहे. या गोष्टी जर काढल्या आणि हे जे किल्ल्यावर झाडं आलेले आहेत हे जर तोडले, म्हणजे किल्ल्याच्या भिंतीवर जे झाडं आलेले आहेत ते हे जर तोडले तर किल्ल्याला खूप मोठं आयुष्य आहे. आपल्या येणाऱ्या वारसा जतन करण्यासाठी हा किल्ला खूप महत्त्वाचा आहे. तसेच आपलं जे पाठीमागील कौशल्य होतं आपल्या पूर्वजांचं, त्यांची जी स्थापत्यशैली होती ते आपल्या येणाऱ्या पिढीसाठी ठेवणं हे आपलं क्रमप्राप्त आहे. मित्रांनो, एकदम सुंदर आणि जबरदस्त पद्धतीचा जैन धर्मियांचा प्रभाव असलेला हा किल्ला एकदम मनास प्रसन्न करून जातो. किल्ल्याच्या या साईडला थोडीशी तोडफोड झालेली आपल्याला आढळते, परंतु तरीही किल्ल्याचं जे आजचा बांधा आहे तो एकदम जवान असल्यासारखाच आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी मित्रांनो काही विश्रामगृह वगैरे असेल किंवा हत्तीखाना असेल, काय आहे माहीत नाही, परंतु एकदम सुंदर आहे. वरती एक छोटंसं व्हेंटिलेशनसाठी होलही ठेवलेलं आहे. आणि ही सुंदर आणि जबरदस्त वास्तू आज धर्मापुरी येथे येऊन पाहिली आणि एकदम मनाला प्रसन्नचित्त वाटत आहे. मित्रांनो, हा किल्ला पाहिल्याच्या नंतर आणि येथील देखावे पाहिल्याच्या नंतर, येथील शिल्पकला पाहिल्याच्या नंतर मी आता वापस आपल्या धारूर या शहराकडे जात आहे. तर तुम्हाला हा किल्ला कसा वाटला, या किल्ल्याची रचना, या किल्ल्याच्या पायऱ्या, या किल्ल्यामध्ये ज्या प्रत्येक शिळेवर विविध प्रकारच्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात, हे शिल्प कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आज जूनचा 1 तारीख आहे आणि मी आज खूप दिवसाच्या नंतर माझं एक स्वप्न पूर्ण केलं, ते म्हणजे हा सुंदर आणि डोळ्यांना लुभावणारा हा किल्ला आज मी पाहिलेला आहे. धर्मपुरी गाव एकदम जुना पुरातन वारसा ठेवून आहे आणि खरंच नशीबवान लोक अशा ठिकाणी येत असतात. बघूयात तुम्ही नशीबवान आहात का, तुम्ही या किल्ल्याला भेट देणार आहात का. हा किल्ला तुम्हाला अवश्य बोलावत आहे, तुमचा इतिहास जगण्यासाठी तुम्हाला खुणावत आहे. खूप मोठा इतिहास हृदयामध्ये साचवून आणि दुर्लक्षतेचा शाप घेऊन हा किल्ला आजही तुमची वाट पाहत आहे. तुमच्या पूर्वजांचा इतिहास मोठ्यानं वर्णवून सांगण्यासाठी प्रयत्न करत आहे. नक्कीच तुम्ही बीड जिल्ह्यातील असाल